नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आज तुम्हाला स्कॉटलँडमधलं एक सुंदर पार्क दाखवते, ज्याचं नाव आहे दुथी पार्क. खरं तर आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यात ऑलमोस्ट सगळ्याच पार्कमधली जी हिरवळ आहे ती खूप कमी झालेली आहे, कारण स्नो पडतो त्यामुळे. पण हे जे दुथी पार्क आहे ना, ते इतकं सुंदर हिरवंगारच आहे विंटरमध्ये सुद्धा. तर हे जवळजवळ 44 एकर एवढ्या परिसरात पसरलेलं आहे आणि याचं हिस्ट्री सांगायची म्हटलं तर ही जी जमीन होती पार्कची आहे म्हणजे ती मिस एलिझाबेथ क्रॉम्बी दुथी ह्यांनी त्यांच्या काका आणि भाच्या ह्यांच्या आठवणीत काउन्सिलला डोनेट केली होती 1881 साली. तेव्हापासून ह्या पार्कला नाव आहे दुथी पार्क. आणि हे रिव्हर डी म्हणजे इथल्या नद्यांची नावं अशी आहेत: रिव्हर डी, रिव्हर डॉन. तर हे रिव्हर डीच्या बाजूला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथलं विंटर गार्डन, जे लार्जेस्ट गार्डन आहे युरोपमधलं, कव्हर्ड गार्डन आहे, त्याची व्हिजिट तुम्हाला नक्की करवेल. आज हे बंद होतं त्यामुळे फक्त बाहेरचा परिसर, तो पण अर्धाच मी तुम्हाला दाखवत आहे. तर जे तुम्हाला हे उंच उंच दिसतं आहे, जे टेकडीसारखं आणि त्यावर असं एक हे उंच आहे, तर हे जे आहे ते याला म्हणतात द माउंट. आणि याची विशेषता म्हणजे हे मॅनमेडच आहे. आणि जे तलावांचं जे खनन केलं होतं, जे तलाव इथे बांधले होते, त्याचं जे उरलेलं जे मटेरियल असतं त्यापासून हा जो म्हणजे हा द माउंट बनवलेला आहे. हे टेकडीसारखं बनवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे तुम्हाला बेंचेस दिसतात, हे कोणा ना कोणाच्या तरी स्मरणार्थ इथे डोनेट केलेले आहेत. आता आपण बघूयात गॉर्डन हायलँडर मेमोरियल. तर 1A बटालियन गॉर्डन हायलँडर, जे 1892 ते 1898च्या दरम्यान भारतात त्यांच्या सर्व्हिस दरम्यान जे जखमी झाले, मरण पावले किंवा अजून जे काही त्यांच्यासाठी हे त्यांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे. आणि ह्याच्यावर एक ब्रीद वाक्य आहे, ते म्हणजे बायदंड म्हणजे जलद उभे राहा, असं इथे आहे. तर हा असा एक ग्रॅनाइटचाच पूर्ण एक स्तंभ आहे आणि त्यावर सगळ्यांचे जे ज्यांचे स्मरणार्थ आहे त्यांच्या सगळ्यांची इथे नावं लिहिलेली आहेत. तर अजून पुढे जाऊयात, तर इकडे छान अशा सायकल्स पण ठेवलेल्या होत्या, कारण हे पार्क खूप मोठं आहे आणि जर तुम्हाला सायकलिंग करायची असेल तर त्यासाठी ते सायकल सर्व्हिससुद्धा आहे. तर त्यावर एक बारकोड असतो, तो स्कॅन करायचा आणि तेवढ्या वेळेसाठी आपण सायकल चालवू शकतो. त्यानंतर अजून पुढे गेलो तर आम्हाला सुंदरसं तळं दिसलं. ॲक्च्युली इथे 3 तळे आहेत आणि हे बोटिंग पॉन्ड म्हणून फार फेमस आहे. इकडे सुंदर अशी बदकं पाण्यात पोहत होती आणि सिगुल पक्षी पण होते. मुलांना खूप मजा आली इथे, कारण ते बदक असे जवळ येत होते, दूर जात होते. त्यामुळे मुलांना असं वाटत होतं पकडायचंय का पकडायचंय का. खरं तर थंडी आहे, नाहीतर पूर्ण एक्सप्लोअर करता आलं असतं, पण भरपूर थंडी होती, त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं मी केलेलं आहे. कारण हे पार्क खूप मोठं आहे, एका दिवसात एवढं सगळं करणं शक्य नाही, तेही मुलांना घेऊन. त्यामुळे कारण त्यांना घाई झाली होती त्यांच्या पार्कला, कारण ह्या पार्कमध्ये प्ले एरिया सुद्धा आहे लहान मुलांसाठीचा, तर तो पण तुम्हाला दिसेलच. त्यांना तिकडे जायचं होतं, म्हणून मग जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. असे बरेच अजून 2-3 व्हिडिओज येतील आणि समरमध्ये सुद्धा येतील, कारण खास समरमध्ये गार्डन खूप सुंदर दिसतं. वेगवेगळ्या रंगाची फ्लॉवर्स आलेली असतात इथे. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जर बघाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्हाला नक्की दिसेल की एक्झॅक्ट समरमध्ये किती सुंदर सुंदर फुलं असतात. त्यानंतर आम्ही परत म्हटलं थोडंसं ऊन आहे तर त्या साईडने आपण चालत जाऊ. तर ही समोर दिसते ती आहे रिव्हर डी आणि त्याच्या बाजूला हे पार्क आहे. तर आता आपण हा जो पॉन्ड बघतो याला म्हणतात बोटिंग पॉन्ड. तर हे खूप मोठं तलाव आहे आणि इंटरनॅशनल मॉडेल याच नौका स्पर्धा सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा हे फेमस आहे. तर असं सुंदर असं आहे पार्क. आणि हे बघा इथे आहे प्लेइंग एरिया. तर मुलं खूप एक्सायटेड होती, कारण तिथे घसरगुंडी खूप मोठी आहे, बघू शकता एकदम मोठी घसरगुंडी, झोके, अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या. अजून एक तुम्हाला हे दिसेल, ह्याला म्हणतात ग्रीक देवी हायगिया. ही आरोग्याची देवी आहे आणि तिचं हे इथं उभारलेला आहे स्तंभ. हा पण पूर्ण ग्रॅनाइटचाच आहे.
आणि ही ग्रीक देवी आहे ती आरोग्याची देवी असं मानलं जातं. 4 सिंह आणि ही देवी व्हर्जिन होल्डिंगचे प्रतिनिधित्व करते. या देवीच्या हातामध्ये जो कप आहे तो प्रतिनिधित्व करतो आरोग्याचा. त्यानंतर होता एक सुंदरसा जुन्या काळातला कारंजा फाउंटन, म्हणजे खूप छान होता. तर याचं जे विंटर गार्डनची जी टूर आहे ते नक्की मी येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तेव्हा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.